फायनली 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 सॅलॉन मध्ये तर नेहमी जिथे जाते तिथेच तुम्हाला कळेल कुठे जाणार आहे। तर आज माझ्या केसांची हेअर ट्रीटमेंट करणार आहे, प्रोटीन हेअर ट्रीटमेंट। तर कोणती करणार काय करणार तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेल, सांगेलच मी। तर माझं ना हेअर कट पण करायचं आहे। तर माझा खूप तर बघू शकता एवढे मोठे केस आहे माझे। तर माझे एवढे मोठे केस मी खूप वेगळा हेअर कट करणार। आय होप तुम्हाला आवडेल बघायला, आणि हेअर ट्रीटमेंट पण कोणती करणार ते तुम्हाला कळेलच। हे क्रीम लावून आणि असं लावून आणि बिहाइंड माझ्यासोबत हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली। तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर तुम्ही इथे बघत असाल मी आवडलेला आहे आणि मस्त जीन्स आणि टँक टॉप घातलेला आहे। आणि ना मी ही जीन्स होती ना, मला म्हणजे एकदम मस्त छान एकदम फिट वगैरे यायची, म्हणजे आता इतकी ढिली होऊन गेली पूर्ण अशी एवढी मोठी बघू शकता। एवढं एक बोट एवढं कमी होऊन गेलेलं आहे बघू शकता इथे, आणि किती ढिली झाली आहे। आता बेल्ट किंवा काहीतरी लावून घेईल। तर एवढा फरक पडला एक्सरसाइज आणि डाएटचा आणि चहा न पिल्याचा। तर तेच विहान केला लावून गेलेला आहे। आणि आज मी चाललेली आहे फायनली 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 सॅलॉन मध्ये। तर नेहमी जिथे जाते तिथेच तुम्हाला कळेल कुठे जाणार आहे। तर आज माझ्या केसांची हेअर ट्रीटमेंट करणार आहे, प्रोटीन हेअर ट्रीटमेंट। तर कोणती करणार काय करणार तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेल, सांगेलच मी। तर माझं ना हेअर कट पण करायचं आहे। तर माझा खूप वेगळा हेअर कट तुमच्या समोर म्हणजे न्यू लुक येईल। बघू शकता एवढे मोठे केस आहे माझे। तर माझे एवढे मोठे केस मी खूप वेगळा हेअर कट करणार। आय होप तुम्हाला आवडेल बघायला, आणि हेअर ट्रीटमेंट पण कोणती करणार ते तुम्हाला कळेलच लवकर। तर आता थोड्या वेळाने निघून सगळं घरातलं आवरलं, स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे मुलांचं झाले, फक्त माझं राहिलं आणि वैभवचं राहिलं। आता आम्ही पण पटकन जेवण करून घेतो। आणि कारण खूप गरजच होती माझ्या केसांना प्रोटीन ट्रीटमेंटची, कारण खूप ड्राय केस झाले होते। त्याच्यामुळे आज करू उद्या करू, पण आज फायनली मला वेळ भेटलेला आहे। तर चला दाखवते तुम्हाला पण, आणि हेअर कट पण मी विचार करून ठेवलाय कोणता करायचा। तर कळेलच तुम्हाला जेव्हा माझा पूर्ण लुक म्हणजे येईल ना समोर, त्यावेळेस तुम्हाला दाखवेल कसा दिसतो नवीन माझा न्यू लुक। तर चला आता मी पटापट आवरून घेते, जेवण करून घेते आणि मग बोलते। जेव्हा निघू ना तेव्हा तुमच्याशी बोलते। चला जाऊन बघत असेल खूपच ड्राय आणि स्प्लिट्स लागले त्याला केसांना, म्हणून मला ना ही ट्रीटमेंट घ्यावी लागते। आतापर्यंत एकदम छान माझे केस होते, 3-4 वर्ष झाली ती स्मूथनिंग करून। तर त्याच्यानंतर हे असे स्प्लिट्स आणि खूप ड्राय केस झालेले आहे, त्याच्यामुळे मला ना ही ट्रीटमेंट घ्यावी लागते। तर अपॉइंटमेंट वगैरे घेऊन आलेलो आहे, आणि आता जाऊ डायरेक्ट आम्ही तिथे आणि मग करणार माझं नवीन। आणि 4-5-6 तास लागतात ही ट्रीटमेंट करण्यासाठी, तर खूप वेळ जाणार आहे, म्हणून जेवण वगैरे करून घेतलं। आणि त्यांचं पण जेवण झालेलं आहे। तर ते वैभव मला थोड्या वेळ सोडतील, अर्धा-1 तास बसतील, नंतर मग मुलांना घेऊन थोडे फिरून येतील आणि मग परत येतील। तर असं चला आता बोलते, जेव्हा निघू आम्ही तेव्हा बोलते। तर इथे आता आम्ही निघालेलो आहे, आता वाजले 12। तर आता किती वेळ लागतो काही सांगता येत नाही।
हबीब्समध्ये आलेली बघू शकता, कॅनडा कॉर्नर्स हबीब्स. तिथं आता त्यांना गाडी लावली, इकडे गाडी लावली आणि हबीब्समध्ये आलेली. तर इथे सॅलूनमध्ये कोणीच नव्हतं आणि मी अपॉइंटमेंट घेऊन ठेवलेली होती. तर इथे बघू शकता माझे केस एवढे मोठे आहे. म्हटलं दाखवू. आता इथे वॉश करून घेत आहे. म्हटलं पहिल्यांदा आपण ना हेअरकट करून घेऊ. तर हेअरकट मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने करणार आहे. तुम्हाला कळेलच नंतर कसं हेअरकट करते मी. आणि ते आता हेअर वॉश करून घेत आहे मस्त. तर हेअर वॉश वगैरे करून काय आली नव्हती, पण तरी करून घेतात ती त्यांच्या शॅम्पूने वगैरे, शॅम्पू कंडिशनरने. तर इथले शॅम्पू कंडिशनर खूप छान असतात. तर मग मी नेहमी इथून किंवा कॉस्मेटिक मॉलमधून घेते. म्हणजे यांनी सजेस्ट केलेले तेच शॅम्पू वापरते. जेव्हा मी स्मूथनिंग केलेली ना तेव्हा त्यांचीच जे ऑरेंजवाले दिसत आहे ना शेल्फमध्ये, तर ते शॅम्पू घेतले होते मी वेलाचे. तर तेच आता लावत आहे. त्याच्यानंतर मग आता मी कोणती ट्रीटमेंट करते ते तुम्हाला नंतर कळेलच. तर इथे बघू शकता वॉश करून आणि हेअरकटला सुरुवात करणार. तर चला आता पटापट वॉश करून घेते. तर हेअरकट तर होऊन गेला. शूट काही केलं नाही मी, नंतर कळेलच तुम्हाला कसा हेअरकट आहे. तर इथे क्रीम लावलेली आहे मला आणि मी करते ट्रीटमेंट नॅनो प्लास्टिया. तर तेच विहान थांबलं आहे माझ्या जोडीला आणि खूप वेळ लागणार आहे, कारण आम्ही 12 वाजता आलेलो तर ते बोलले 6 वाजतील. तर इथे लावलेलं आहे. आता मी मला काय म्हणता हेअर बॅग असेल ती, तर ती घालून दिलेली आहे. आणि इथे बघू शकता असं मस्त छान. कोणीच नव्हतं, येत होते कोणी हेअरकटसाठी, कोणी हेअर वॉशसाठी. आणि इथे विहान हे क्रीम लावून आणि असं लावून आणि विहान माझ्यासोबत. आता अजून 45 मिनिट ठेवायचं. मी ना कोणती ट्रीटमेंट करते, तर मी करते नॅनो प्लास्टिया आणि विहान माझ्या जोडीला थांबलाय. बंद झालं वैभव प्रियाला घरी गेले मी आलेली आहे कॅनडा कॉर्नर. बघू आता काय रिझल्ट मिळतो नॅनो प्लास्टियाचा. आणि केस पण मी शॉर्ट केली, तुम्हाला लुक दिसत पुन्हा शॅम्पू वगैरे घ्यायची मला. बघेल आता कोणते शॅम्पू वापरायचे नॅनो प्लास्टिया नंतर ते सुद्धा सांगेल तुम्हाला. तर इथे क्रीम म्हणजे टाईम झाल्यानंतर क्रीम लावून किती तास झाला, मला 1 तास झाला क्रीम लावून ठेवलेलं होतं. तर आता इथे हे विंचलून आणि थोडं ड्राय करून घेतील केस आणि त्याच्यानंतर मग बाकीची प्रोसेस. तर इथे बघू शकता क्रीम लावून अशी विंचरत आहे. पूर्ण क्रीम पूर्ण लागली पाहिजे म्हणून मग कंगव्याने विंचरून घेतात ते. तर नंतर हेअर ड्रायरने ड्राय करून घेतील. तर बघू शकता एवढा छोटा कट केलेला आहे. नंतर कळेलच तुम्हाला हेअरकट माझा लवकरच. तर आता इथे ना ड्रायरने थोडंसं ड्राय करून घेतील केस अशा पद्धतीने. तर इथे खूप सोपी म्हणजे प्रोटीन ट्रीटमेंट आणि खूप गरज असते प्रोटीनची केसांना, त्याच्यामुळे ही ट्रीटमेंट खूप सेफ आणि चांगली आहे. कोणी म्हणतं की हेअर ट्रीटमेंट केल्याने किंवा प्रोटीन ट्रीटमेंट कॅन्सर होतो, असं काही नाही. एकदम हेल्दी आणि चांगली ट्रीटमेंट असते ही. तर नॅनोप्लास्टिया एक बोटॉक्स आहे, ती 2 ट्रीटमेंट खूप चांगले आहे. नंतर स्मूथनिंग आहे, ती केमिकल ट्रीटमेंट आहे. जे खूपच केस खूप खराब असतील
किंवा स्प्लिट्स वगैरे खूप ड्राय असतील त्याला स्मूथनिंग खूप बेस्ट असते. पण माझे केस थोडेसे हे होते, तर ते बोलले की स्मूथनिंग नाही, तुम्ही नॅनोप्लास्टिया करा, प्रोटीन ट्रीटमेंट चांगले म्हणजे एकदम प्रोटीन मिळून जाईल केसांना आणि केस हेल्दी होतील. तर त्याच्यामुळे मग मी सिलेक्ट केलं की नॅनोप्लास्टिया करू. आणि 2-3 महिन्यापूर्वी माझ्या मोठ्या बहिणीने बोटॉक्स ट्रीटमेंट केलेली. तर इथे बघू शकतो ड्राय तर बाकीचा प्रोसेस. कॉफी आणलेली आहे, खूप वेळ झाली आहे आणि ती वरती मार्क पडलं पाहिजे पिशवीचा. बरं वाटतं. पाऊस पण येतोय बाहेर. पाऊस येतो. अजून 2-3 प्रोसेस बाकी. ब्लो ड्राय, नंतर वॉश करणार, परत स्ट्रेटनिंग आयर्निंग करणार. तेव्हा मग तुम्हाला अंदाज येत असेल माझी केस खूप कमी झाली. बघू आता. तर इथे ब्लो ड्रायिंग झाले. तर आता ते आपलं आयर्निंगने एकदम छोटे छोटे केसांचे हे घेऊन बट घेऊन तर आयर्निंग करताय बघू शकता. आणि एकदम म्हणजे याच्याने केसांना पूर्ण क्रीम आतून एकदम नीट लागली जाते. आणि बघू शकता अशी प्रोसेस असते नॅनोप्लास्टियाची. तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 5-5:30 वाजलेले आहे. आता हे पूर्ण आयर्निंग करणार माझ्या केसांना. त्याच्यानंतर मग हेअर वॉश करणार आणि मग शेवटचं नुसतं ड्राय करणार आणि माझी नॅनोप्लास्टिया ट्रीटमेंट एकदम कम्प्लीट होऊन जाणार. तर बघू शकता अशा पद्धतीने थोडे थोडे केस घेऊन हे करतात, काय म्हणतात, आयर्निंग करतात. तर बघू शकता. आणि नॅनोप्लास्टियाने केस आपले सिल्की तर होतात आणि स्ट्रेट पण होतात छान एकदम. त्याचे स्प्लिट्स वगैरे सगळे निघून जातात. तर अशा पद्धतीने नॅनोप्लास्टिया ट्रीटमेंट केलेली आहे, प्रोटीन ट्रीटमेंट केलेली आहे मी. आय होप तुम्हाला आवडलीच असेल बघायला. तर चला आता माझा फायनल लुक बघशीलच तुम्ही. चला. वॉश करून मग ड्राय करणार. मग झालं पूर्ण. फायनल तुम्हाला नंतर दाखवते.
शॅम्पू ते घेतले त्याच्याने आता जाऊन घेऊ. त्याला पाऊस आलेला आहे खूप. चांगली गेली झाली किती मग वाटतंय ते मस्त झाले. मधून काढू शकते मी असं केलेलं आहे आणि मस्त एवढी केस काढून घेतले. कसं वाटला माझा न्यू लुक नक्की सांगा कमेंट करून. तर घरी आलो आणि म्हटलं चला आज काय करायचं. तर आज ठरवलेलं आहे माझं चिकन. इथे चिकन मस्त छान बॉईल होते. मस्त बॉईल होते. भात ठेवला आहे आपला वाडा कोलम भात आणि इथे मस्त बाजरीच्या भाकर. तर माझ्यासाठी 2 भाकरी केल्या. बाकीच्या पोळ्या केल्या. अशा छोट्या छोट्या भाकरी केल्या. 2 छोट्या छोट्या एकदम आणि पोळ्या केल्या बाकीच्या. तर म्हटलं काय करायचं तेच मग ठरवलं की हे करू चिकन करू. आणि तेच आता बघू शकतो माझी केस कशी दिसतंय मस्त. तर तुम्हाला सांगितच होतं कोणती ट्रीटमेंट घेतलेली आहे मी प्रोटीन. तर मी पुढच्या ब्लॉगमध्ये ना सगळी माहिती देईन की कशी आहे काय प्रोटीन ट्रीटमेंट कशी आहे. केमिकल फ्री आहे की नाही. कोणी कसं म्हणतं की कॅन्सर होतो ह्या ट्रीटमेंट घेतल्याने. पण असं काही नाहीये. ही प्रोटीन ट्रीटमेंट असते हर्बल म्हणजे आयुर्वेदिक असते. नॅनोप्लास्टी आणि डिटॉक्स. तर असं काही नाही. कोणी म्हणतं ना कॅन्सर होतो वगैरे याच्याने काय म्हणतं आपण ट्रीटमेंट घेतली केसांना काही केलं तर कॅन्सर होतो केसांमध्ये म्हणजे केसांच्या मुळाशी कॅन्सर होतो असं काही नाहीये. तर तेच सांगायचं होतं. अजून मी माहिती आहे ना बाकीची माहिती जी पुढच्या ब्लॉगमध्ये देईलच तुम्हाला. आणि शॅम्पू घ्यायचे होते ते त्यांचे पण तिथे नव्हते अवेलेबल. ते म्हणे उद्या येतील. मग 2-1 दिवसांनी जाऊन घेऊन येईल मी. आणि इतकं छान हेअरकट पण मस्त छान केलं त्यांनी. मला खूप म्हणजे छान वाटलं. एकदम मस्त केलेलं आहे हेअरकट. जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. पूर्ण दिवस गेला याच्यामध्ये. नॅनोप्लास्टी 12 वाजता गेलेली. 12 ते डायरेक्ट 5:45-6 वाजून गेले होते मला ही ट्रीटमेंट करता. खूप छान मस्त रिझल्ट मिळाला आहे आणि इतके मऊ केस झालेले आहे ना. मस्त स्वयंपाक झालाच आहे ऑलमोस्ट. आता जेवण करू आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. तर इथे मस्त जेवण झालं आणि किचन पण पूर्ण आवरून घेतले. पूर्ण साफसफाई केली. डिशवॉशरला भांडे लावले आणि फक्त ना आयलंड किचन आवरायचं बाकी पसारा आहे खूप बघू शकता. पण किचन ओटा पूर्ण क्लीन केला आहे. गॅस क्लीन केला आणि मस्त जेवण झालं. तर तेच डिशवॉशरला भांडे लावले. जे बेसिंगमध्ये सगळे भांडे घासून घेतले एक्स्ट्राचे. तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग. माझा न्यू हेअरकट तुम्हाला दाखवला. कोणती ट्रीटमेंट केली ती पण मी सांगितली. फक्त काही माहिती आहे ती पुढच्या ब्लॉगमध्ये मी सांगेलच ह्या ट्रीटमेंटबद्दल. तर मस्त मधून भांग पाडला. तेव्हा साईडने पाडला होता. तर आता मधून पाडलेला आहे. तर कसा चांगला दिसतो नक्की मला कमेंट करून सांगा. मधून का साईडने छान दिसतो ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर बघू शकता खूप छान एकदम हलकं वाटतंय. तर तेच थोडं चेंजेस केले पाहिजे लाईफमध्ये. तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग माझ्या न्यू लुकचा आणि हेअरकट न्यू लुक आणि कोणती मी ट्रीटमेंट केली ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि कुठे केली ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा न्यू माझा लुक आहे. तर व्हिडिओ इथे सेंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.